बराडी बराडी शब्दाचा अर्थ आहे वऱ्हाडी आणि बराडी. कळते की वऱ्हाडी म्हणजे जे निमंत्रित आहेत माणसं म्हणतात ना वऱ्हाड आलं, आणि ज्याला निमंत्रण नाही मनानच आले कशा करता असे काही काही पाहुणे लई शिरतेत बरं लग्नात. एक एक नमुना नाही. एका माणसाचं लग्न झालं आणि 5-6 महिने झाले. 5-6 महिने झाले की एक माणूस आला. आता माणूस कोणीतरी पाहुणा आहे असं म्हणून त्या बाईनं दार उघडलं. या ना काका म्हणलं. कोण आपण? मामा आहे म्हणलं. मी कोण आहे? मी मामा आहे. या ना मामा. मामा म्हणून आता आला. इतकी तिने सोय केली त्या लेकरानं. गरम गरम पोहे, शिरा, गावरान तुपाचा, त्याच्यामध्ये मनुका टाकलेल्या, बदाम. कोण आहे? मामा. नाश्ता केला त्यानं. बाई मी 2 वाजता जेवत असतो. माझा जेवणाचा टायमिंग किती वाजता आहे? मी म्हणजे आताच खाल्लं. नवीन दिल्ली करू लग्न झालेलं. बरं काका, बरं मामा, इतका स्वयंपाक छान. आता हे पोरी शिकलेले आहेत किंवा नाही जरी जमलं तर ते ऑनलाईन स्वयंपाक करायला. इकडं मेळ नाहीच लागला तर आईला फोन करायला व्हॉट्सअप कॉल. किती पाणी टाकू, किती तेल टाकू, टाक बाई, कर पुस्तूर. काय इतका सुंदर स्वयंपाक. जेवला मामा. 2-2:30 वाजता पुन्हा बैठकीत झोपला. मालक आले ड्युटीहून कामावून. कोण आहे? कोण आहे? मामा आहेत म्हणले. बरं बरं. उठलंच नाही नी. हे दोघं नवरा बायको बाहेरून जाऊन आले, फिरून आले. मी आता 8 वाजता माझी जेवणाची वेळ आहे. किती वाजता? तिनं पुन्हा खिचडी भजे जेवलं, झोपलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्याच टायमाला मग मसाला डोसा. मामा आहे ना. पुन्हा जेवायची दाल काजू करी. शिकलेल्या पोरी. आणि ते म्हणला मामाची नीट काळजी घे बरं. त्याला पुन्हा दुसऱ्या दिवशी तीच ट्रीटमेंट, तितक्याच पद्धतीनं. तिसऱ्या दिवशी तस. ती म्हणली होय, हे तुमचे मामा कधी जाणार आहेत? आता ही कवर ही म्हणजे हे ना इतक्या शिकलेल्या होत्या ना भाज्या. माझं सगळं संपलंय म्हणले. हे सगळं आता माझं ज्ञान, ह्याच्यापेक्षा मला काही येत नाही. ते म्हणते हिला काहीच येत नाही काही. ते म्हणले म्हणजे? अहो तुमचे ते मामा कधी जाणार आहेत? मी कंटाळून वैतागून गेले. ती म्हणली माझा मामा? माझा मामा नाही बाबा. माग उभं राहिला तुला ओळखू आलं नाही म्हणली. पण ते मला वाटलं त्याचा मामाचा भाऊ फिवा असं. मला लग्नात काय काय ध्यानात येईल. आणि मला वाटले म्हणजे तुझा मामा आहे. तिचाय मामा नाही, त्याचाय मामा नाही. ते मामानं हे ऐकलं, चलत राहिलं. असे काही काही मध्ये सरळ बिना आमंत्रणाचे बळच नातं लावायचे. बळच काहीतरी आपल्या आपल्या सुविधेसाठी काहीतरी नातं लावून मोठा माणूस झाला की त्याला म्हणायचं ते आमचा मावस भाऊ आहे, असं आहे तसं आहे. त्याला बराडी म्हणतात. बराडी. निमंत्रितला वऱ्हाडी म्हणतात. तसं तुकोबराय म्हणतायत मी निमंत्रित नाही आहे, मी बराडी आहे. आणि मी इथून तुमच्यावर दर्शनाला मी हात जोडतोय की माझ्यावर कृपा करा. मी येऊ शकत नाही. कृपा कराल ते थोडी थोडी का म्हटले त्याचं कारण आहे. विठाला विठाला देण्याच्या बाबतीमध्ये महादेवासारखा असा मोकळा हात कोणाचाच नाही. बाकीचे सगळे देव व्यवस्थित देतात. महादेव म्हणजे मोकळा हात आहे. काही काही घरचे माणसं का नाही भयमुख काढायला ना त्याला हिशे कराय बसवीत नाहीत. त्याचा हातच लय मोकळा. कुंटलभर शेंगा काढल्याने एखाद्या बाईनं कुंटलभर 12 हिशेनं करावं. हिशे करतात ना त्याचे असे हिशे हिशे. आणि तिला थोडा मोठा ढिगल आधी ठुते बरं. तिला द्यायचा अजून आधीच काय करते. इकडे शेंगा वाटतात का नाही भुईमुगाच्या का नाही? तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून सांगावं लागते काही. लय भानगडी येत ना.
अहो भुईमुगाचे हिशे करायला काढायला आलेल्या ज्या बाया आहेत का ते हिशे करावं लागतात त्याला का नाही, मग तिला थोडा मोठा ढिगल द्यावा लागते तर तिचं काय होते, आणि तितक्यातून बी काही बाया तोंड पाडतात. माय काय देईनत माय शेंगा दादा इकडे बाबा. मग ह्या इकडे ढिगल्यातले अशा 2 अशा मुठी टाकावं लागतात. मग ती बाई अशी खुश होऊन जाते. त्याच्यातून अजून ती बाई चॅप्टरपणा करते काय माहिती का, कळशीमध्ये शेंगाट होती, डेचकीत शेंगाट होती, डेचकी कळती का, चरवीत शेंगाट होती. आत्ती चॅप्टर PhD झालेली त्याच्यात तिची. आणि बाई हे काय मा लेकरांना काढ्यात आम्हाला वाटलं तुम्ही माय चोरी करीत नाही. माय चोरी मी रोज येणारी. लेकरांना तेव्हा उन्हात आणायचं, लेकरांना काढलेले आहेत माय. आणि मग ते वाटायचं लेकराला 12 हिशे नसतात, लेकरू अर्धाली नसते. या जातीनं लेकराचं म्हणून कळशा भरल्यात, त्या हिनच भरल्यात. ते काय लेकरू ह्याचं भलतो कामदार. ते जे येलाची टोपी केलंय, कशाची येलाची, ऊन लागन तिथंच बसलंय. कुठं हिवराच्या झाडाखाली. हिनं कवा शेंगा काढ्या लेकराच्या नावाखाली. हिनं त्या कळशी डेचकी तिकडं ठेवले. मग ते लेकरूला पुन्हा लेकरू अर्धाली नसते. आणि ते काही लेकराचं असं काढून घेतलं. माय लेकराचं तरी दादा तसं करू नका हो. काय करावं लागतं त्या लेकराचा असा. असे मोकळ्या हाताचे काही माणसं असतात. म्हणून त्या घरच्या बाया त्या माणसाला म्हणतात पिछे मुड. वाटायला मी बसते. आणि ती बाई वाटायला बसल्या की दुसऱ्या दिवशी अर्ध्या बाया शेंगा काढाय कमी होत्यात. का भलती चिकटती भलती. आणि ती किती हुशार माहिती का तुम्हाला. जे हिस्सा जे ढिगल त्या बाईला द्यायचा का त्याच्या खाली असं मातुड करून ठेवते अशी. अरे तुम्हाला शेंगा काढायचं माहित आहे की नाही का, इकडे नसतेच भुईमुगाच्या शेंगा. त्या खाली असा तिचा ढिगल मोठा दिसा म्हणून मातीचा ढिगल मोठा करून ठेवती ती. बघ हे बघ सुमन सगळ्यात मोठा ढिगल द्याली. अरे मातुड लय चॅप्टर. दुसऱ्या दिवशी बाया कमी आल्या समजायचं वाटण्यात काय झाले बारीकी केली. आणि मग ती माणूस म्हणला हे असं करतीस म्हणून बाया शेंगा काढा येत नाहीत. म्हणली तुमच्या मनावर दिल्यावर ना रान विकताल. रान काय विकताल, शेंगा तर गेल्याच. काय विकताल, कारण एखाद्याचा काय असते हात काय असते मोकळा असते. म्हणून तर सत्यात तसे मोकळ्या हातावाले कारभारी करीत नाहीत. नाही नंबर 1 माणूस कारभारी. हा खेचून ताणून. मला तर 4-5 फोन केले. विचारा त्याला मला कोण फोन केले तर मला ओळखी नाही. आर्मीला भले माणसं आमचे पैसे लय चांगल्या कामाला जातात रे. आम्हाला खेचू नका, ज्याला नाही त्याला द्यायला राव म्हणलं. आम्हाला खेचू नका, आम्हाला द्या रे, आमच्या मागं लय काम येत रे या मठा गिटाचे. देव म्हणले देव येऊन तर पहा, येऊन तर पहा. आता किती मोकळा हात सोडतोय बघतो. ए भले माणसं आता मी तुम्हाला विनोदात जास्त नेणार नाही. तसा माझ्या महादेवाचा मोकळा हात येऊ. त्या महादेवानं आजवर कोणाला काय दिलंय तुम्हाला काय सांगू. देण्याच्या बाबतीत इतका लवकर पावणारा दुसरा देवच कोणता नाही. म्हणून ते राक्षस फिक्षस इकडं दुसऱ्या देवाजवळ नाहीतच राक्षस. त्याला माहित आहे भोळा हा. अरे महादेवाचं मोठे पण काय सांगू तुम्हाला. जे चित्ती जया वासना पुरवणे त्याची क्षणा. पुरवणे त्याची क्षणा. पुरवणे त्याची क्षणा. जे चित्ती जया वासना पुरवणे त्याची क्षणा. पुरवणे जया वासना पुरवणे त्याच क्षणा. ज्या वेळेला एखाद्यानं म्हटलं ना मला असं पाहिजे महादेवा, त्याच क्षणाला महादेव इमानदारीनं. ह्या बाया का नाही दुसऱ्या देवाला लय मानितच नाहीत. लय चॅप्टर त्याला माहिती आहे भोळा.
भरपूर दिलंय ह्या देवाला, भरपूर. किती लोकाला काय काय दिलंय म्हणून सांगू. आत्मलिंग दिलंय हो. याच्यापेक्षा काय द्यावा मला सांगा. का परमात्मा महादेव मोठ्या मनाचा आहे. याच महादेवाकडं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आले. एक लेकरू आलं होतं 5 वर्षाचं. जन्मदात्या वडिलाच्या मांडीवरून सावत्र आईनं ढकलून दिलं. रडत 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 सख्या आईकडे आला आणि म्हणला, आई माझी काय चूक आहे ग. माझ्या बाबाच्या मांडीवर मी बसलेलो असताना माझ्या त्याला लहान्या आईनं मला ढकलून दिलं. माझा काय गुन्हा आहे. माझ्या बापाची मांडी माझ्या हक्काची मांडी आहे. मला का मिळू नये. माझा हक्क आहे. आई रडली. बाळा आपल्याला देवानं मांडी दिली नाही म्हणावं. बस माय काय होते त्याला. काय कौतुक. इतकी त्या परमात्म्यावर श्रद्धा, इतकी परमात्म्यावर श्रद्धा. त्या परमात्म्यानं त्या लेकराला आढळपद देऊन टाकलं. दुसरं एक लेकरू आलं. त्या लेकराला गावरान गाईचं दूधच कवा प्यायला मिळालं नव्हतं. मग गरिबीमुळं आईनं करडीचं पाणी पाजवायचं. करडी आहेत का तुमच्या इकडे. करडीचं पाणी काढलं की पांढरं निघते आणि त्याच्यात साखर मिसळली की कसं दिसतंय ते. गरिबीनं ते दूधच पाजविलं. काय म्हणून. करडीचं पाणीच पाजविलं. काय म्हणून. दूध म्हणून. एके दिवशी वाढदिवसाला गेला मित्राकडं. गावरान गाईचं दूध, चारोळी, मनुका, पद्धतशीर साखर प्रमाणामध्ये खवाय थोडा टाका ना. आपल्या बापाचा काही बिघडायले का. चाल शब्दम किम वचनम किम दरिद्रता. शब्दात बिवग दारिद्र्य दाखवायचं कशाला. इतकं गोड दूध केलं छान. त्या लेकरानं दूध पिल्यावर म्हणलं, हे कशाचं दूध आहे. म्हणले गाईचं. मग आमच्या घरी. मला काय माहिती बाबा. मला तुझ्या घरी आलं लेकरू पळतच. आई काय मला दूध दे बरं. हे म्हणलं दूध कोण्या गाईचं काढती बघतो. बस म्हणली माय वागा बस. बस म्हणली. करडीचं पाणी कुठून काढलं. साखर मिसळली. आईचा पदर बाजूला होता. पदराच्या बाजूला झाकलेलं बघितलं. म्हणलं आई दूध आहे. म्हणे हे दूध आहे. म्हणलं दूध म्हणून करडीचं पाणी पाजवतीस मला. काय माझं पाप आहे म्हणला. साधं दूध मला मिळत नाही. काय गरीबाच्या घरी जन्माला आलोय. रडली नाही. बाळा देवानं दिलं नाही त्याला मी काय करू. अशा देवानं कसं काय अन्याय केला म्हणला माझ्या. गेला की तपश्चर्याच केली. महादेव प्रसन्न झाले. काय पाहिजे रे वागा. वाटी घेऊन आलत. महादेव हसले. राजा ज्या दुधाकरता तप केलंस आत्ता देतो. गुटकून पिऊन टाकशील. पुन्हा तप करतो काय. अरे वाटीच काय मागतोस. समुद्र. विठाला 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 दूध दे म्हणतली यासाठी. अवघिया क्षीराब्दीची करोनी वाटी. उपमन्यू पुढे धुर्जटी ठेविली जैसी. वाटीभर दूध मागितलं. क्षीराचा सागरू उपमन्यू. वाटीच्या मोबदल्यात त्या उपमन्यूला महादेवानं काय दिला. दुधाचा समुद्र दिला. हे देवाचं मागण्यापेक्षा मागितल्यापेक्षा भगवान महादेव काय देतात. अधिक देतात. हे भगवंताचं मोठेपण आहे. विठाला विठाला आलीत बारकाली बारकाली. एक गोष्ट सांगू का हेला. म्हणजे हेला ध्यानात राहते. नाही तर कीर्तन म्हणल्यावर लय बोर झालं म्हणला. काय सांगू लागले का म्हणला. उजळच नाही वा आपल्याला. ए झोपू नको रे भाऊ. झोप ना. आता गोष्ट सांग काय. सांगा म्हण ना रे. हा मग सांगा म्हण. एका माणसानं महादेवाची उपासना केली. महादेव प्रसन्न झाले त्याला. तुम्ही ध्यानात ठेवा बरं गोष्ट. कीर्तन झाल्या झाल्या मी तुम्हाला विचारणार आहे. आणि नाही तुम्हाला आली की ते महादेव प्रसन्न झाले. महादेव म्हणले वा 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 काय माझा भक्त आहे. ए माझे मी तुझ्यावर प्रसन्न आहे म्हणले. एक सोडून मी तुला 3 वर देतो. 3 किती वर देतो. 3 वरदान. किती वेळेस तू 3 वेळेस मला माग मी तुला देतो. महादेव प्रसन्न झाले. 3 वेळेस माग म्हणल्यावर त्याला वाटलं भाऊ
महादेवा म्हणला काय आजपर्यंत मी कोणतंच काम बायकोला विचारल्याशिवाय केलं नाही, तिला विचारल्याशिवाय जमतच नाही. म्हणलं लयच आगस ताळी हो म्हणला. महादेव म्हणले मग तिला विचारू नी माझी का मी जातच नाही, मला कुठं गडबड आहे. घरी आलो पळतच म्हणला ए काय, मला देव प्रसन्न झालेत महादेव. आणि एक नाही दोनदा नाही 3 वेळेस माग म्हणले तुला देतो, काय पाहिजे ते देतो माग. ही बाईची जात दिंदरून मधली सोडून. माय म्हणली खरंच का? म्हणली तूही शपथ. महादेवाला म्हणाव सगळं गाव मला नकट म्हणून चिडीत, मी एवढी दिसाय सगळी बरी, जायजात बरी आपल्याला, पण सगळ्या बाया मला काय म्हणते ती नकटी का, म्हणून त्या नकटेपणामुळं माझ्या सगळ्या सौंदर्याला आग लागली, म्हणजे इस्तू लागलाय. देवाला म्हणाव लांब सडक नाक द्या ग माय. गेलो ती महादेवा काय आमचे माणसं म्हणले आधी पहिलं आपल्याला लांब सडक नाक मागा. तथास्तु म्हणले तुला तर मी किती वेळेस देणार आहे, तथास्तु म्हणून तुला लांब नाक देतो म्हणून लांब सडक नाक दिलं, असं नीट नाक. हे पळतच आलं म्हणलं आता अजून दुसरं काहीतरी तिला विचारून येतो ना. हे घरी आले तर बायको बसली घरात, नाक नालीला आलंय बाहेर. बायको कुठं बसली घरात, नाक कुठं आले. मला हे काय रान डुकरावानी काय झालं बाबा म्हणला. गँग 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 कर डोर 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 लागली करायला. बाबा म्हणलं हे बलाच झाली. ती फक्त हातानं म्हणली तू इकडे ये. ती म्हणला नाही नाही आत्ता आलो. वापस गेलो म्हणला महादेवा काय ते बायको चुली जवळ नाक नालीला आलंय की बाहेर, तूच लांब सडक द्या म्हणलास, मग तू म्हणायचं ना थोडं असं दांडी द्या जराशी. लांब सडक मागितलं म्हणून दिलं. हो म्हणला बाई लय तापली या. हा दिसन ती फेकून हाणाली बेल न इळी. वाचून आलो म्हणला नाक लहान करा बाबा म्हणला. नका नका नका. तताच तो म्हणले हे घरी आलं किती लहान झाले बघा, भोकाडत 2 किती गँग गँग लागली करायला, फेकून हाणाली. ते मला आत्ता येतो. गेलं आणि महादेवांना म्हणला देवा काय जसं होतं तसंच राहा देवा, लय बेजार आहे नका. जसं होतं जशाला नकट्याला नकटीच. विठाला विठाला तुम्हाला गोष्ट समजली का नाही? समजली ना? हा बस. हे कीर्तनाचा विषय नव्हता. तुम्ही रे बोर होऊ लागले म्हणून जरा तुम्हाला हे फोडणी दिली जरा, नाही तर असलं मी सांगत नाही. हे लय विचारा आता 9 ॲडमिशन आहे म्हणून तुम्हाला जरा सुगडी वाटली नाही. असलं माझ्या बापान मला नाही शिकविलं. विठाला विठाला महादेव असा एक परमात्मा आहे, भगवान आहे. तो कमी अपेक्षेमध्ये तुम्हाला काय करतो, आणि म्हणून असं जास्तीच देत असल्यामुळे अपेक्षापेक्षा मला जर जास्त मिळालं तर जास्त मिळणं सुद्धा कधी कधी हानिकारक असते. विठाला विठाला आजपर्यंत काही काही लोकाला काही गोष्टी अतिरेक झाला की ते माणसं घसरलेत. कोणती गोष्ट बघा अति तिथं अति सर्वत्र वर्जे. कोणती गोष्ट अति केली की तिची काय होती, म्हणून मर्यादात राहिलं पाहिजे. कोणती बी गोष्ट मर्यादित राहिली. एक गोष्ट बोलू का, अति मिळालं ना त्याच्यानंतर काही मिळालं की त्याचं काही वाटतच नाही. कधी कधी तुमचं बालपण आठवा. 5 पैसे 10 पैसे 20 पैसे आपल्याला जर कोण्या पाहुण्यानं दिले कसं वाटत होतं? करोडपती झाल्यासारखं वाटत होतं. करोडपती मला किती रुपये? 5 पैसे. 5 पैशाचे 5 मुरकुलं येत होते. मुरकुलं कळतात का काय म्हणाले? मुरकुलच किती मुरकुलं येतात? 5. आणि 5 मुरकुलं कडकड खाव ना इळ भरते हातातच नकाला लावलेले. दाजी खरंय का खोटे? इळ भर असे लावलेले आहेत ते. आणि मग एखादा थोरला भाऊ मधवा भाऊ याचा आणि काय रे मग मुरकुल येतं. पाहू दे बरं पाहू दे कडकून खात होत. आणि मग त्यानं खाल्ले ते 4.5 राहिले की 4.5 टाकून पडायचं जमीन गडबडा लोळायचं. काय झालं मुरकुल त्यानं खाल्लं. ए बाबा त्याला आणून दे. खाल्लंच का म्हणून म्हणला त्यानं इटकर फेकून हाणली त्याला. कोण्या भावाला
मोठ्या भावाला ते मला चुकलो रे बाबा, तुला मी आणून देतो. आता त्या 5 पैशाची किंमत आहे तुम्हाला? बंद झाले ना ते, बंद झाले ते पैसे. आता इमानदारीनं ह्या पोरायला 10 रुपयाची नोट द्या. हे म्हणे 10 रुपयाची नोट घेऊन मी दुकानात जाऊ, क्या चिल्लर समजा क्या? ही भाषा आहे महाराज. 10 रुपये म्हणजे ह्याला काय झाले? व्हॅल्यू पाहिजे माणसाला. काय पाहिजे? कोणत्या गोष्टीची किंमत. आत्ती झालं ना त्याचं काहीच वाटत नाही. आणि म्हणून महादेवाच्या बाबतीत तुकोबराय म्हणतायत, हे महादेवा कृपा कराल ते थोडं चांगलं असते. कोणती गोष्ट आती किती हानिकारक आहे. विठाल विठाल. आता आपल्याला सध्या वाटतंय आपलं पीक जोमात यावं, आपल्याला उतार जास्त यावा शेतीत, म्हणून आपण रासायनिकीकरण केलंय. त्याच आत्ती फवारण्यात तणनाशकापासून खतापासून इतके डोस द्यायलोत, एक दिवस ती अंगलट येईल. आता तुम्हाला वाटायले सगळ्यापेक्षा मला उतार आला, एक दिवस इतकं अंगलट येईल, एका कडीकून सगळ्या घरादाराला कॅन्सर होईल. पुऱ्या घरादारालाच कॅन्सर होईल. कशामुळं? रासायनिकीकरण. आत्ती खताचा दोष आहे. कशाचा? खताचा, औषधाचा. आत्ती पिकाला काय आहे? आमच्या लहानपणी ऊस फवारीत नव्हते, आमच्या लहानपणी गहू फवारीत नव्हते, आमच्या लहानपणी ज्वारी फवारीत नव्हते, आमच्या लहानपणी. तुम्ही आठवते का तुम्हाला, आपण लहानपणी रानात गेल्यावर ज्वारीचा चिकटा खात होतो? तुम्हाला आठवायला का नाही? ज्वारी एवढी असली ना, आपण जाचून काय करायचं, असं असं पान असतंय ना, असं ओढून काढलं, त्याच्या हाताला असं साखर सारखं येत होतं. काय येत होतं? आणि मग ते खाल्लं की गोड लागत होतं. आता खा बरं, मरताना चिकटाच गायब झाला त्याच्यावरला, रोग पडलाय. आता काय पडलाय म्हणजे अति रासायनिकीकरण झालंय. एक दिवशी अंगलट येईल तुमच्या. विठाल विठाल. अति कोणतंच चांगलं नाही, काही करू द्या. आषाढ महिन्यामध्ये हिरव्या मिरच्याचा ठेसा इतका खमंग लागत आहे. ज्वारीची गरम गरम भाकर चुलीवरून चुलीला भाजलेली असावं, चुलीवरून चुलीला भाजलेली अशी फुगली ना, आणि ते असा नुसता ठेसा नसा, ते बी ठेसा खलबत्यातला पाहिजे. मिक्सरचा ठेसा तुम्हीच खा. खलबत्यातला ठेसा, त्याच्यातली त्याच्यात मथारी असली एखादी घरात तव्यात, त्या ठेशात 2-4 लसणाच्या पाकळ्या टाकून लोटीनं अशी खरडी ती ना, अशी लोटी आहे का नाही इकडे, लोटी पिवळा तांब्या, त्या ठेशाला तर चॅलेंजच नाही. लयच खमंग. थोडं तेल टाकल्यावर बघा, तोंडाला पाणी सोड नका, जीवन आला असतं की इतकं लगे. गटक 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 थुका गिळायला, इतका गोड ठेसा. अजून वाढ. ती म्हणली दमन आषाढ है, आय लय खमंग झाला. नादात खाल्ले दुपारून. आगाची आगच आती. तिथं माती. कोणती गोष्ट आती करा हानिकारक होते. म्हणून तो कोबराय म्हणजे नको मला कृपा कराल ते थोडी. पाया पडिलो बराडे, मी महादेवा तुमच्या पाया पडतोय. देवाच्या, संतांच्या, आईवडिलाच्या, लहान थोर माणसाच्या पाया पडल्यानं माणसाच्या जीवनात परिवर्तन होत असते. पाया पडल्याचे 4 फायदे आहेत. अभिवादनशीलस्य नित्यं ऊर्ध्वोपसेविनां चत्वारि तस्य वर्धन्ते आयु विद्या यशोबलम. पाया पडलं की आयुष्य वाढतंय, विद्या वाढती, बळ वाढतंय आणि यश येतंय. म्हणून माणसानं कोणाच्याही पाया पडत जावं. भारतीय संस्कृती हातात हात द्यायची नाहीये. भारतीय संस्कृती काय करायची? पाया पडल्यावर शाप लागते की आशीर्वाद लागते. आणि जब दवा काम नाही आती तब दुआ काम आती. जेवढीही ते बारके बारके लेकर आहेत, घरातल्या माणसाच्या थोरात वाडवडिलाच्या पाया पडून घराच्या बाहेर निघा जा. ते जसे तुम्हाला आशीर्वाद देतील ना, त्याने जे तुमचे काम होतील ना, ते कशानंच होत नाहीत. लक्षात ठेव. पाया पडलं आशीर्वाद लागते.
आणि म्हणून आज तुकोबारायनी कृपे करता काय केलंय, कृपा कराल ते थोडी. पाया पडिलो बराडी काय उने तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी. पाहिजे काय, तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. मला फक्त एक भातुके म्हणजे शुद्धोरी पाठवा. कशाची शुद्धोरी पाहिजे, फक्त माझ्या अंतकरणामध्ये तुमच्याविषयी, देवाविषयी, धर्माविषयी, साधू संताविषयी प्रेम असावं, भावना वाढावी, श्रद्धा बसावी. एवढ्या करताच देवा मी तुमच्या पाया पडतोय. विठोबार कुमार, जय विठोबा रखुमाई, टाळी वाजवा माय बाप, टाळी वाजवा.